नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सिया तिच्या रूममध्ये गेली. शुभांगी आणि शौर्य मस्ती करत होते. दोघांची छान गट्टी जमली होती. शुभांगी, हा लेहंगा घाल. सिया तिच्या समोर एक ताट ठेवत म्हणाली. त्यामध्ये एक भरजरी लेहंगा आणि काही दागिने आणि साज शृंगार होता. दीदी, अजून कोणती पूजा आहे का? शुभांगी म्हणाली. पूजा नाही, आजपासून तू आरंभ भाईसांच्या रूममध्ये राहणार आहेस, सिया शांतपणे म्हणाली आणि शुभांगी काय ते समजून गेली. तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. मला माहीत आहे शुभांगी, तुमचं नातं इतरांसारखं नाही आहे, परंतु तरीही जे काही आहे ते तुम्हा दोघांनाही स्वीकारावं लागेल. आणि जर तुम्ही एकत्र राहिला नाहीत, बोलला नाहीत, तर तुमच्यातील हा प्रॉब्लेम कधीच दूर होणार नाही. आरंभ मनाने फार चांगले आहेत. ते तर तुमचं लग्न असं अचानक झालं म्हणून त्यांना ह्या गोष्टी स्वीकारायला थोडा वेळ लागेल. पण तू धीर धर, सोडू नकोस. तू त्यांच्यासोबत राहशील तर ते हळूहळू नक्कीच तुला स्वीकारतील. सिया तिला तयारी करायला मदत करत समजावून सांगत म्हणाली. पण दीदी, ते तर मला समोर पाहणं सुद्धा पसंत करत नाहीत, शुभांगी जड आवाजामध्ये म्हणाली. मी समजू शकते, पण दादीसाचा तसा हुकूम आहे की आजपासून तू त्यांच्या खोलीमध्ये राहणार आहेस, सिया म्हणाली. इकडे तुलसीने आरंभची रूम नीटनेटकी करून छान सजवून घेतली आणि नंतर ती सियाकडे आली. सियाने देखील शुभांगीला छान तयार केलं होतं. बहू, झाली का तयारी? तुलसी आत येत म्हणाली. हो मासा, बस सिंदूर लावायचा बाकी आहे, असं म्हणून सियानं तिच्या हातामध्ये सिंदूर दिला आणि शुभांगीनं तो सिंदूर तिच्या भांगेमध्ये भरला. पाहू, तुलसी म्हणाली आणि तिला पाहून तिनं लोभ करत हाताची बोटं मोडली. खरंच आरंभ खूप नशीबवान आहे, एकदम सुंदर परीसारखी बायको मिळाली आहे, तुलसी म्हणाली आणि त्यावर शुभांगी खिन्नपणे हसली. तू काळजी करू नकोस, आरंभ इतकाही वाईट नाहीये, सगळं ठीक होईल, तुलसी तिच्या गालावरती हात ठेवून म्हणाली आणि शुभांगीनं हो मध्ये मान डोलावली. इकडे आरंभ फार्म हाऊसवरून उशिरा घरी आले. तो फार्म हाऊसवरच जेवला होता, त्यामुळे त्याला आता जाऊन फ्रेश होऊन फक्त झोपायचं होतं. म्हणून तो ताड पावले टाकत त्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये हलकासा लाईट लावलेला होता, त्यामुळे थोडंफार दिसत होतं. आरंभनं त्याच्या कपाटातनं त्याचे कपडे घेतले आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. त्यानं बेडकडे अजून पाहिलं नव्हतं. फ्रेश होऊन बाहेर येऊन त्यानं लाईट्स ऑन केले आणि आरशामध्ये उभं राहून टॉवेलनं त्यांना चेहरा पुसला. तोच आरशातून त्याची नजर सजवलेल्या बेडकडे गेली आणि त्यानं रागानं तो टॉवेल खाली फेकला. झटकन पाठीमागे वळून त्या सजवलेल्या बेडकडे पाहिलं. बेडवर गुलाबांच्या पाकळ्या होत्या आणि त्यांनी एक मोठं हार्ट तयार केलं होतं. आजूबाजूला सुगंधित कॅन्डल्स लावल्या होत्या. त्यानं ते पाहून हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि रागानं बेडकडे जाऊन त्या सगळ्या पाकळ्या अस्ताव्यस्त करून टाकल्या. सोबतच आजूबाजूला लावलेले ते सुगंधित कॅन्डल्स सुद्धा त्यानं उचलून खाली फेकले. त्याचं डोकं हे सगळं पाहून गरगरायला लागलं होतं आणि तो तसाच डोक्याला हात धरून बेडवर बसला. दादीसा, मी तुम्हाला किती वेळा सांगितले मला या सगळ्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीयेत, का तुम्ही माझं ऐकत नाही? आरंभ डोक्याला हात धरून बडबड करतच होता की रूमचं दार उघडण्याचा आवाज आला आणि त्याची दारावर नजर गेली. शुभांगी डोक्यावरती घोंगट घेऊन आणि हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन दारामध्ये उभी होती. तिथेच थांब, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये येण्याची? आरंभ तिला पाहून अजूनच खवळला आणि रागानं तिला म्हणाला. शुभांगी काहीच बोलत नव्हती. ती अजूनही तशीच उभी होती. तिचा हात थोडासा थरथरत होता. तिला आता त्याची फार भीती वाटू लागली होती. पण काहीही झालं तरी तिला आता त्याच्याशी बोलणं भाग होतं, त्यामुळे हिंमत करून ती 2 पावलं पुढे आली की आरंभ अजून तिच्यावरती गरजला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? स्टे अवे फ्रॉम मी. मला तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाही. चालती हो इथून, आरंभ पुन्हा तिला म्हणाला. शुभांगीने तिच्या हातातील दुधाचा ग्लास बाजूच्या टेबलवर ठेवला आणि ती तशीच उभी राहिली. मलाही तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही, पण तरीही आपल्याला बोलावं लागेल, शुभांगी म्हणाली आणि आरंभनं भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं.
बोलावं म्हणजे आता बोलण्यासारखं काय राहिलंय? झालंय ना तुझ्या मनासारखं? तुझं तर स्वप्नच असेल अशा मोठ्या श्रीमंत घरच्या मुलासोबत लग्न करायचं आणि राणीसारखं जीवन जगायचं. आरंभ उपहासात्मकपणे म्हणाला. 1 मिनिट. ना माझा कधी असा विचार होता, ना माझा कधी हा हेतू असेल. मलाही तुमच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. ज्या पद्धतीनं तुमच्यावरती या लग्नासाठी दबाव आणला गेला, तोच दबाव माझ्यावरही होता. माझ्या बापूंसोबत जे काही झालं त्यामुळे दादीसा त्यांच्या वचनामध्ये अडकल्या आणि त्यामुळे आपल्या दोघांचं लग्न झालंय, शुभांगी म्हणाली. ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्याच तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगून माझं डोकं फिरवू नकोस, आरंभ म्हणाला. मी काय म्हणते ते अगोदर तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, शुभांगी पुन्हा म्हणाली. काहीही झालं तरी मी तुला माझ्या पत्नीचा दर्जा कधीच देणार नाही, समजलं? आरंभ तिला काहीच बोलू देत नव्हता. मलाही तुमच्यासोबत या नात्यामध्ये अडकण्याचा अजिबात विचार करायचा नाहीये, ना माझा तसा मनसुबा आहे, शुभांगी आता धीटपणे म्हणाली आणि ते पाहून आरंभने आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. व्हॉट? कम अगेन? आरंभ पुन्हा म्हणाला. हे लग्न ना तुम्हाला मान्य आहे ना मला, पण नाईलाजास्तव आपल्याला हे लग्न मान्य करावंच लागेल, शुभांगी म्हणाली. पण मला हे लग्न मान्य करायचं नाहीये. माझं सपनावर प्रेम आहे आणि मी उद्याच इथून मुंबईला निघून जातोय, आरंभ म्हणाला. फक्त 6 महिने हे लग्न मान्य करा, शुभांगी म्हणाली आणि आरंभने न समजून तिच्याकडे पाहिलं. 6 महिन्यांनंतर आपल्याला घटस्फोट घेता येईल, शुभांगी पुन्हा म्हणाली. म्हणजे तुला खरंच हे लग्न मान्य नाही? आरंभ अविश्वासानं म्हणाला. मान्य नाही म्हणूनच घटस्फोट मागतेय, पण मला 6 महिन्यांचा वेळ हवाय, शुभांगी शांतपणे म्हणाली. घटस्फोटच हवाय तर मग 6 महिने हे नातं निभावायची काय गरज आहे? मी उद्याच माझ्या वकिलांना बोलवून तसे पेपर्स तयार करून घेतो, आरंभ म्हणाला. जर हे लग्न तुला आणि मला मान्य नाही, आपण एकमेकांसोबत राहू शकत नाही, तर मग 6 महिने का थांबायचं, आरंभ म्हणाला. ओह, समजलं. म्हणजे तुला या घटस्फोटाच्या बदल्यामध्ये काही डिमांड करता येईल, राईट? पण मी तुला माझ्या प्रॉपर्टीमधून काहीही देणार नाही, समजलं? तुझ्याकडून घटस्फोट कसा घ्यायचा ते मी पाहीन, शुभांगी बोलणारच की आरंभ मध्येच म्हणाला. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही. मला 6 महिन्यांचा वेळ यासाठी हवाय कारण मला माझी काही पेंडिंग कामं आहेत ती पूर्ण करायची आहेत. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही उद्या घटस्फोटाचे पेपर्स तयार करून आणा, त्यावर मी सह्या करते. पण या घटस्फोटाबद्दल 6 महिने तरी कुणालाही कळता कामा नये, शुभांगी म्हणाली. का? कळलं तर काय होईल, आरंभ म्हणाला. कालच आपलं लग्न झालंय आणि लग्नाच्या 3ऱ्याच दिवशी जर आपला घटस्फोट झाला तर हा धक्का दादीसा सहन करू शकणार नाहीत. तुम्हाला नसेल पण मला त्यांची फार काळजी आहे, त्यामुळे त्यांना काही होऊ नये असं मला वाटतं. म्हणून या गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागेल. 6 महिन्यांमध्ये आपलं एकमेकांसोबत पटत नाहीये, आपण खुश नाही आहोत असं सांगून आपण घटस्फोट घेऊ शकतो. तिचं बोलणं ऐकून आरंभ वरमला. ती जे बोलत होती त्यामध्ये तथ्य होतं, पण तरीही तिच्यावरती त्याचा विश्वास बसत नव्हता. तू पक्का उद्या घटस्फोटच्या पेपर्सवरती साईन करशील, आरंभ पुन्हा अविश्वासानं तिला म्हणाला. तुम्ही म्हणाल त्या पेपर्सवरती मी सह्या करेन, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, मी उद्याच जयपूरला जाऊन आपल्या घटस्फोटचे पेपर्स तयार करून आणतो आणि त्यावर तू सह्या कर, आरंभ तिला रोखून पाहत म्हणाला. चालेल, या बदल्यामध्ये हे 6 महिने तुम्ही मला द्याल. ही 6 महिने मी या हवेलीमध्ये तुमची बायको म्हणून राहील, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, तसंही तू कुठेही राहिलीस तरी मला काहीच फरक पडत नाही. मी आपला घटस्फोट झाल्यानंतर लगेचच मुंबईला निघून जातोय, आरंभ म्हणाला. मी आता या रूममध्ये राहते, उद्या मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होईल, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, आरंभ म्हणाला. तर मग मित्रांनो, आताशी दोघांचं बोलणं सुरू झालंय, परंतु तुम्हाला वाटतं एवढ्या सहजासहजी या दोघांचा घटस्फोट होईल आणि दादीसा तो होऊ देतील? माहीत नाही, पाहावं लागेल. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.